नमस्कार भावांनो, आज आहे दिवस तिसरा आणि आत्ता वाजले आहेत डॉट 8:15. आम्ही आहे कॅन्डी मध्ये. स्टे एक नंबर आहे. आता इथून पुढे चाललो. आता परत काल जिथं नाश्ता केला आपण बालाजी डोसा म्हणून, तिथं परत जाणार, नाश्ता करणार आणि तिथं एक लिरिक टेम्पल आहे ते पाहणार आणि तिथून मग आम्ही निघणार पुढं ते वॉच टॉवरला आणि तिथून नुवारायला. म्हणजे या दोघांचं मधलं डिस्टन्स आहे जवळपास 70 किलोमीटर जवळपास. मला वाटते आता एक घाट सेक्शन आहे अख्खा, त्याच्यामुळे 4 तास तरी लागतील. आणि मग तिथून नुवारायला अख्खं बघणार, एक्सप्लोर करणार. 4 का 5 गोष्टी आहेत तिथं बघायला वेगवेगळ्या. एक वॉटरफॉल आहे, केव्ह आहे आणि टी हे पण आहे, टी गार्डन बस. आणि तिथून मग पुढं एलाला निघणार जिथं आमचा स्टे राहील. तर तशा पद्धतीने आजचा दिवस चालणार आहे. आज खूप मोठा दिवस आहे कारण नुवारायला तो एला परत 60 किलोमीटर आहे. जवळपास आमचं ट्रॅव्हलिंग आज 8 ते 9 तास असं आहे. सो वेळ लागणार आहे पण मजा येईल. गाडी चालवायला तर खूपच मजा येते. लोक पण इथं भारी आहेत. वातावरण थोडंसं गरम आहे. आता तर खूप ऊन आले आणि आता ज्या आम्ही हॉटेलमध्ये राहतोय तिथून हा व्ह्यू बघा तुम्ही. आता मी दाखवतो, एकच मिनिट. हा व्ह्यू बघा. हा असा तर व्ह्यू आहे. वाव. तर चला आता इथंच थांबतो आणि परत नेक्स्ट अजून नाश्ता करतो. इथं भेटूया. आता जरा फोटोग्राफी किंवा फोटो काढून घेतो. ओके, तर चला आता आम्ही निघालोय टूथ लिरिक टेम्पलला. इथून जवळपास 1.5 किलोमीटर आहे. तर तिथं गेल्यावर आता परत ऑन करतो. पण नजारा एक नंबर आहे. हॉटेल पण हे बघू शकता हॉटेल. चलो लेट्स गो. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही आलोय टेम्पल ऑफ टूथ पाशी आणि त्याच्या बाजूचा जो लेक आहे तो बघू शकता. आणि पाऊस तिकडून मजबूत चालू झालाय. हे बघा, पाऊस असा आहे की तिथं पाऊस पडतोय, इकडं पाऊस आहे पण ह्या बाजूला पाऊस नाही. ओके, तर हे बघा हे मंदिर आहे. इथून आत आलोय आम्ही. पर पर्सन 1500 रुपये. आता इथून आत एंट्री करतोय. बाहेर तर ऊन आणि पाऊस, मला वाटतं रेनबो येईल आता असं. तर हे मंदिर आहे. असं मंदिर आहे इकडं. हे टूथ लिरिक टेम्पल आहे. हे बघू शकता इकडं कॅन्डीचा लेक आहे आणि इकडे हे टेम्पलचा परिसर अख्खा आणि हे टेम्पल आहे. मस्त व्ह्यू आहे इथं. एकदम भारी वातावरण आहे. अरे बाप रे बाप. अयो माशे इतका मस्करी आहे. हे हवाला बघ मासा. हा काय वातावरण. इन वादियों में टकरा चुके हैं. मस्त आहे मित्रांनो. आता पाऊस पडतोय. आता आम्ही गाडीत जाणार आहे इथून. ओके, लय पाऊस यायला लागला. आता नाश्ता करायला भूक लागली. नाश्ता नाही केला. चला गाडीत जातो. आता परत आम्ही काल तिथं आलोय जिथं नाश्ता केला होता. आता फुल गजबजलेला आहे हे एरिया बघा. काल रात्री कसला भारी एरिया होता, कोणच नव्हतं. आता फुल म्हणजे फुल गजबजलेलं आहे. सगळे गर्दी रस्त्यावर. कृष्णा व्हेज, प्युअर व्हेज, त्या अमुक व्हेज, ते आपलं बालाजी व्हेज. या भागात फिरत होतो काल.
हे बघा, हे भारी आहे. चला आता नाश्ता करतो पहिलं तर. लेट्स गो. तर आता थोडंसं साईडला थांबलोय का तर फ्रुट्स आहेत इथं. फ्रुट्सचं शॉप आहे. ते ॲपलचे रेट्स चेक करायचे, ॲपल घ्यायचं होतं खायला. तर आता इथून आम्ही अंबुलुवालाला चाललोय. टॉवर एक मोठा मस्त व्ह्यू आहे, दाखवतो मी तुम्हाला. जवळपास अजून हे बघा 20 किलोमीटर साठी 47 मिनिट्स दाखवते पोहोचायला. भारी स्पॉट आहे हा. आणि मग ते केल्यानंतर आपण निघणार पुढं नुवारा एलाला. जवळपास 70 किलोमीटर्स आहे कॅन्डी पासून. मला वाटते आणि घाट सेक्शन असल्यामुळे मला वाटतं एक 3 तास तरी लागतील पोहोचायला. आणि तिथं अशोक वाटिका आहे, रामबोदा फॉल आहे, एक पोस्ट ऑफिस आहे जुनं. हे 3-4 गोष्टी बघायच्यात तिथं. आणि तिथून मग पुढं निघायचं परत एलाला, जिथं आमचा स्टे असणार आहे. मस्त वातावरण आहे भाई, बेस्ट आहे. चला तर निघूयात आता पुढं. ऑन द वे तुम्हाला मी रस्ता दाखवतो कसा आहे. चढ असल्यामुळे इकडे तिकडे चालवायला लागते गाडी. रिक्षा सॉरी, आमची तर गाडी काही वर आली नाही, म्हणजे आम्ही खालीच पार्क केली गाडी. डायरेक्टली चढ आहे. आणि या बाजूला वातावरण बघा. ओ माय गॉड. मला ह्यांनी इथंच उतरवलंय. वरती जात थांबा. आलोय फायनली त्या टॉवर पाशी. लय वेळ लागला. गाडीची क्लच प्लेट पण जाळायचा वास येत होता, पण रिक्षाने आणलं बाबांनी काम. पाहिला असेल तुम्ही मागच्या व्हिडिओत. ओके, हा तो टॉवर आहे. तो दूर दूर से दिखाई देता है. वाह वाह. आता वरती गेल्यावर परत एकदा. तर हे अशा पायऱ्या आहेत. वर 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 अजून बरंच वर जायचं. चलो. हा हे बघा 9th फ्लोअर. आता ह्याच्यातनं कसं जायचं रे. बाबा काय नजारा आहे. वा. तिथं क्रिकेट ग्राउंड. मॅच तर नाही चालू अजून. वा भारी. आलोय आम्ही तर 10व्या मजल्यावर. सगळी लंका दिसते रे इथून चारी बाजूने. ती एक नदी आहे कोणती आली आहे. इथं रेल्वे स्टेशन आहे. इथून आम्ही आलो ह्या बाजूने. चला इंस्टामध्ये काढतो. मस्त आहे. तर मित्रांनो, तर जस्ट 10 मिनटं झाली खाली आलोय. आणि थोडंसं एक अर्धा किलोमीटर चालायचं आहे जिथं आम्ही कार पार्क केली. ड्रोन पण उडवला, मजा आली. मस्त व्ह्यू पण भारी आला. दाखवतो मी ह्याच्यानंतर टाकतो आता ड्रोनचा व्हिडिओ. आता इथून नुवारा एलाला जाणार, जे की 70 किलोमीटर्स आहे. पहिलं तर जाईल नुवारा एलामध्ये रामबोदा फॉल म्हणून एक लोकेशन आहे, वॉटरफॉल आहे तो भारी. तो बघणार. रावणा केव्ह, जसं मी मगाशी सगळे लोकेशन सांगितलेलं तसं. चला तर चालत राहू. आणि ही टेक्निक बघा त्यांची. रिक्षा कशी आणतात परफेक्ट. एकदा इकडे एकदा तिकडं. आता परत इकडे गेली राईट. तर तो फोनवर बोलतोय, फोनवर बोलून चालवतोय तो. सगळेच ती टेक्निक वापरतात, तेव्हाच चढणार आहे ती गाडी. ओ ओ ओ ओ. तर मित्रांनो, आम्ही आता नुवारा एलामध्ये आलोय.
थंडी आहे आणि इथे एक पोस्ट आहे जुनं, त्या ओल्ड पोस्ट बघायला आलोय. मजबूत थंडी आहे. जॅकेट विकेट सगळ्यांनी घातलेत, पोरांनी सगळ्यांनी जॅकेट वगैरे घातलेलं आहे. हे बुद्धांची मूर्ती बघा कसली आहे. आता 1 मिनिट, ह्याच्याबरोबर ऑपोजिटला बस स्टॉप आहे. ह्या बाजूला मला वाटते इथं काय आहे, नुवारा इलिया पोस्टल हॉलिडे होम. आईला मला पण असं वाटतं इथं तिकीट आहे. तिकीट असेल तर आम्हाला जायचं नाही, पण बेस्ट की तुम्ही बघू शकता. पोस्टचे इथं बरेच फोटो काढलेत आम्ही, मजा आली. आणि रुशियन अजिंक्य का परत आले काहीतरी. आणि इकडं बस स्टॉप आहे. थंडी खूप वाजत आहे. सगळं घातलेलं आहे, जॅकेट वगैरे. थांबा, टोपी पण घालू दे. चाललो इथं फॉर डॉलर एक्सचेंज करायचे आम्हाला लंकनमध्ये, लंकन रुपीमध्ये. आमच्याकडचे पैसे जे आहेत ते सगळे संपलेले आहेत आत्तापर्यंतचे. 300 आधी केले ते डॉलर एक्सचेंज, तेव्हा मला जवळपास 94 का 95,000 लंकन भेटलेले. आता इथं नुवारा यालामध्ये मोठं मार्केट आहे, इथं आम्हाला भेटले फॉरेक्स एक्सचेंज. तर आतापर्यंत पाहतोय भारी बाटा. हे बघा बाटा पण आहे इथं, मस्त आहे. माठ वगैरे, बाटा वगैरे, वेगवेगळे भाजी, बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथं. वातावरण एकदम भारी आहे. आता इथून आम्ही चाललो ते एक्सचेंज करायला. चला. हो, एवढ्या भर पावसात मित्रांनो हे बघा, फुटबॉल क्रिकेट सगळं चालू आहे या ग्राउंडवर. रेसकोर्स ग्राउंड आहे आय थिंक सो. बाहेर वातावरण फुल पाऊस 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 कंटिन्यू पाऊस चालू आहे. कॅफे पण बघा, मस्त मजा आहे. गार वातावरण आहे इथं. वाटतच नाहीये हे की श्रीलंका आहे. वल्ल होतं रे. तर आम्ही सीतारामन टेम्पलच्या इथं आलोय. हे बघा, हे लोकेशन आहे आणि वातावरण एकदम गार आहे. इथं बघा, इथं बजरंगबली भेटलेले सीता मातांना आणि हा त्यांचा पायाचा निशाण. हे बघा, हे बघा, एक नंबर वाटलं आत. अति सुंदर आहे हे. आतनं त्या गुरुजींनी आपल्याला पुस्तक दिलंय, रामायण मनका 108 पुस्तक दिलंय त्यांनी आपल्याला. एकदम भारी फील येतोय, एकदम फ्रेश, लय भारी वाटलं. आमचं जवळपास अजून बघू शकता तुम्ही 25 किलोमीटर राहिले. 51 मिनिटं दाखवते आम्हाला या गुगलनी. गावागावातनं आणले, बारीक रस्ता आहे, पोहोचायला अजून वेळ दाखवते, तासभर दाखवते. त्याच्यामुळं हाय टाइम. परत आलाय आता. हे बघा रस्ता, बघा रस्ता. अप्पर दे अजिंक्य. नको नको नको, चल चलो चलो. हे बघा रस्ता, बघा कसा आहे. दोन्ही साईडला टीच्या बाग आहेत. त्याच्यामुळं सिरियस विषय. आम्ही आलो एलामध्ये आणि इथं एक हॉटेल सापडले आम्हाला, तर तिकडं जेवायला चाललोय. पण इथं एकच प्रॉब्लेम आहे, तिकडं नॉनव्हेज कंपल्सरी आहे, व्हेजिटेरियन हॉटेलच नाही आहेत. तर आम्हाला त्याच्यातच खायला लागणार आहे. चला, नाईट लाईफ इकडं तर लईच जबरी आहे. आता आम्हाला इथं एक ट्रू फूड म्हणून रेस्टॉरंट भेटलेलं आहे. हे बघा, याचा मी मेन्यू दाखवतो तुम्हाला. तर हे असं मेन्यू कार्ड आहे. इथं आम्ही व्हेजिटेबल फ्राईड राईस घेतलेला आहे, जो की 1100 रुपयाला आहे, लंकन रुपये. इकडं चपाती एक सांगितली आहे
आणि डाल तडका आणि प्लेन राईस एवढ्याच गोष्टी सांगितलेल्या. आता बघूया चव कशी आहे आता आईला. ओके, आमचं जेवण झालं आताच. डाळ भात, 4 चपात्या आणि एक फ्राईड राईस 3,400 रुपये झालं लंकन, जे की खूप कॉस्टली होतं आणि क्वांटिटी पण कमी होती. सो आता इथून पुढं आता आम्ही चाललोय हॉटेलवरती. गाडी पार्क केली लांब थोडी. चला तर हॉटेलवर जातो आता. तर आता रूमवर आलोय. सिटी टूर काय रूम टूर काय दाखवणार नाही. आता डायरेक्टली झोपणार आहे, कारण पाय आहे ना, पाय अख्खे बघा भेगा पडलेले सारखे झालेत. आज आहे ना, आज जवळपास 15 किलोमीटर आम्ही चाललोय. जास्तीत जास्त 15 दाखवू का मग? खूप घाण झाली रूम आजूबाजूला. हे बघू शकता ऋषिकेशची कशी बॅग पडली. नाही. हा, तर इथं कसा विषय, आम्ही आलोय आता. मस्त जेवण झालं आणि नक्की हा दिवस भारी गेलाय आमचा. लय ट्रॅव्हलिंग झालंय, जवळपास 120 किलोमीटरच्या आसपास ट्रॅव्हलिंग झालंय. आता उद्या पण मजा येणार आहे. चला तर भेटूयात आणि बाय बाय.